20 तारखेला संध्याकाळी चिखला गावामध्ये जो काही प्रकार घडलेला आहे, खरं तर या ठिकाणी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा सन्मान करायला शिकवलं, स्त्रियांचा आदर करायला शिकवलं, स्त्रियांना एक सन्मानाची वागणूक दिली, एक निर्भीडपणा जगण्याचं शिकवलं आणि त्याच शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशी या चिखला गावामध्ये काही समाजकंटकांनी एका महिलेला बेदम मारहाण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आणि त्या ठिकाणी एक लहान मुलीचं अपहरण करून तिलासुद्धा मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून अशा समाजकंटकाला माझं पोलिसांना एक आव्हान आहे आणि तातडीनं अशा गुंडांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे. त्यामध्ये कुणालाही पाठीशी घालू नये आणि कुणालाही त्याच्यामध्ये बाहेर वाचला तर त्याचे लाकडं मात्र वड्यापर्यंत आम्ही नेल्याशिवाय राहणार नाही. ही धमकी नसून या महाराष्ट्रातली मराठी करून दाखवतील. कारण आज या ठिकाणी एक महिला पुढं होऊन एक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभा करते. त्याला टाईमच नाही भेटला माझ्याकडं पाहिलं आणि जे सानप होता ते अगोदरपासून विरोधात होते. जो सानप साहेब पोलीसवाला त्यांना अगोदर पण सांगितलं होतं की जर मराठ्यात एवढा दम आहे आणि एवढीच खाज आहे ती यायच्या घरावर मांडव आणि त्या दिवशी आमचे 4-5 पोरं होते ते अडून धरले. मग मी इकडं विवस्त्र होत होते, माझे सोडले जात होते, परंतु तो सानप जो आहे त्याला आमच्याच पोरेला अडून आमच्याच पोरेला मारलं. वळण देण्याचा प्रयत्न ते करतायत. मला फक्त ते जे समाजकंटक जे शिवाजी महाराजांच्या विरोधात होते आणि ज्यांनी माझ्यासोबत हे केलं सांगतात त्यांनी 21 पकडले, माहिती भेटली 19 पकडले, ते पुढे भेटले म्हणून सांगतात. बाकी असं काहीच दाखवत नाही. आणि जे मगाशी मी आमदार साहेबांचं नाव घेतलं कारण मला माहितीच पडली होती की आमदार आहेत म्हणून, तर ते आमदार नव्हते, ते सुनील काईंदे होते. मग आनंद झाला माझ्याकडून आमदार साहेबांचं नाव गेलं, पहिल्या बाईकमध्ये नाव गेलं होतं पण ते त्यामध्ये नव्हतं. साहेबांनी तीर द्यायचं काम केलं आणि ज्यांनी हे केलं त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना शिक्षा भेटली. पोलीसवाले त्यांच्याकडे दोन पोलीसवाल्यांचे सस्पेंड, जेवढे आरोपी त्यांना गुन्हे दाखल सजा भेटली पाहिजे, ते मुकट सुटले नाही पाहिजे. मी म्हणते त्या किंवा कोणत्याही समाजातली असो कोणत्याच महिलेवर हे परत व्हायला लागलं. असं नाही की मराठा समाजाच्याच महिलेवर नाही, कोणत्या यात आपण म्हणजे आपल्या देशातच नाही तर जगात पण कोणत्या महिलेसोबत हिवाळ्यात जेव्हा मंदिरावरती वस्त्र होते आणि लचके देवाच्या